हा प्रसंग ऐकीव आहे, इतिहासातील ठोकताळे मला ज्ञात नाही आहेत, परंतु मला त्याचा सारांश महत्वाचा वाटला म्हणून तो फक्त तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करतोय. झालं असं होतं, छत्रपती शंभू राजेंना कपटाने कैद करून हालहाल करून ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाचा वजीर आणि औरंगजेब असे दोघे होते. औरंगजेबाची चर्या काहीशी धीर गंभीर होती. वजीर मात्र आनंदित होता. तर आनंदून गेलेला तो वजीर आपल्या बादशाला म्हणतो कसा, तो म्हणतो, जहापना संभा नहीं रहा, अब तो पूरा दक्खन हथिया लेंगे. बादशाह शांत. वजीराला काय कळेना की आपलं काय चुकलं. बादशाह काहीच बोलला. मग तो थोडासा, जहापना बात खुशी की है, लेकिन आपकी तबीयत तरी मायूस क्यों लग रही है. तेव्हा आया बहिणीनं ऐका, तेव्हा या दक्कन मध्ये जवळपास 8-9 वर्ष घालवलेला तो 80 वर्षाचा म्हातारा काय बोलला तुम्हासाठी आहे. तो म्हणाला, वजीर आजम, हमें नहीं लगता इस दक्कन पर चांद सितारा फहराने का हमारा ख्वाब कभी मुकम्मल नहीं होगा. वजीर संभ्रमित झाला. तो म्हणे, क्यों नहीं जहापना, शिवा नहीं रहा, संभा नहीं रहा, अब कौन है. त्याचा जहापना काय म्हणतोय, तो म्हणतोय, वजीर आजम, शायद आपने इन मरहट्टों को ठीक से पहचाना. शिवा नहीं रहा, ये झुके नहीं. संभा को इतनी तकलीफें देकर हमने मौत के घाट उतारा. ये झुकने का नाम नहीं लेते, ये संताजी दलाल कहां से आ जाते हैं पता. इनके कितने सेनानी नहीं रहे, ये झुके नहीं. इनके सिपाह सालार नहीं रहे, ये झुके नहीं. इनके कितने सैनिकों को हमने मौत के घाट उतारा, ये झुके नहीं लगता इस दक्कन पर कभी हमारी फतेह होगी. वजीर म्हणला, जहापना फिर कौन लढेगा हमारे सामने. जहापना काय म्हणतोय, आय बहिणींनो ऐका, तो म्हणतोय, अगर इनके छत्रपति खत्म हुए ये झुकेंगे नहीं, अगर इनके तमाम मर्द भी खत्म हो जाए तो ये झुकेंगे नहीं. क्योंकि चूल्हे के सामने बैठी, जलान खाने में बैठी इनकी तमाम औरतें ही तुमची ताकद तुम्हाला कळाली, एवढं ही तुम्हाला कळाली तर कोणाची वाकड्या वाटेल